नमस्कार, मी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे। सर्वप्रथम येणाऱ्या दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या आनंदाची जावो अशी देवाची चरणी प्रार्थना। त्या दिवाळीसाठी मी खूप सुंदर असं कंदील बनवलेला आहे। तर चला बघूया ते कंदील मी कसं बनवलेलं आहे। आता ह्या व्हिडिओमध्ये मी कंदील कसं बनवलं आहे ते सांगणार नाही, त्याची प्रोसेस तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे। पण मी हे कंदील दिवाळीमध्ये का बनवतात, का लावतात याच्याविषयी थोडीफार माहिती सांगणार आहे। तो त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण वॉच करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता दिवाळीमध्ये कंदील का लावले जातात? कारण ते अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे। अंधारावर विजय मिळवण्यासाठी कंदील लावले जातात। तसेच जेव्हा श्रीराम अयोध्येला परतले, रावणाचा वध करून जेव्हा अयोध्येला परतले, त्या आनंदात सगळ्यांनी आपली दारात दिवे आणि कंदील लावून श्रीरामांचं स्वागत केलं होतं। तसेच दिवाळीमध्येही कंदील आणि दिवे लावले जातात, कारण लक्ष्मी देवीचे स्वागत करण्यासाठी लावले जातात। दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन तर असतं, त्यासाठी लक्ष्मी देवीचं आपल्या घरामध्ये वास राहण्यासाठी, लक्ष्मी देवीचा आशीर्वाद राहण्यासाठी दिवे आणि कंदील लावून आपल्या पूर्ण घरात उजेड केला जातो। दिवाळी हा सण वाईट गोष्टींवर चांगल्याचा विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय म्हणून साजरा केला जातो। म्हणूनच कंदील आणि दिवे लावून सगळं घर उजळून टाकलं जातं आपलं। रावणाचा वध केल्यानंतर भगवान राम अयोध्येत परतले होते। याच्या आनंदात जसे दिवे लावून श्रीरामांचं स्वागत केलं होते, तसेच आपल्या घरी दिवाळीमध्ये लक्ष्मी माता यावेत, लक्ष्मी मातांचं आगमन व्हावा, त्यांच्यासोबत ज्या येणाऱ्या आनंदाच्या सूक्ष्म लहरी आहेत त्या आपल्या घरी दिव्यानी कंदील लावून पूर्ण घर उजळवून टाकलं जातं। तसंच बघा, आपल्या मेन दरवाजाजवळ रांगोळी वगैरे काढली जाते, छान असं स्वस्तिक वगैरे काढून घर सुशोभित केले जातं। कारण लक्ष्मी माता तिथेच वास करतात, जिथे पूर्ण घरामध्ये उजेड आहे, अंधार नाही, अशा घरातच लक्ष्मी माता वास करतात। त्याच्यासाठी दिवाळीमध्ये पूर्ण घरात बघा सगळीकडे दिवे असतात, पणत्या म्हणा, दिवे म्हणा, कंदील म्हणा, लाईटिंग सगळीकडे लावून अगदी पूर्ण घर उजळवून टाकलं जातं। त्याच्यासाठी कंदील वगैरे लावले जातात। दिवाळीमध्ये संपत्तीची देवी लक्ष्मी मातेचे स्वागत केले जाते, कारण त्या घरात नशीब आणि समृद्धी घेऊन येत असते असे मानले जाते। पहिले लोक तर बघा रेडीमेड कंदील कधीच आणत नव्हते, घरीच बांबूच्या काट्यांनी किंवा पुट्ट्याने, जुन्या पुराण्या पुट्ट्याने असं पेपराने असे कंदील बनवून घराला लावले जात असायचे। आता तर रेडीमेड कंदील आणतात, पण तुम्ही सुद्धा ट्राय करा की आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेला कंदील, छोटा मोठा का होईना कंदील आपण बनवून आपल्या घरामध्ये लावू, त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो। तर तुम्हीही ट्राय करा ह्या दिवाळीला असं कंदील बनवून लावण्याचा। पण त्याच्यासोबतच तुम्ही असे घरी कंदील बनवून आपल्या मुलांना सोबत घ्या, आपल्या मुलांना ते कंदिलाचे महत्त्व पटवून द्या। कंदील का बनवले जातात, कंदील का लावले जातात, आता असं सहसा कोणी करत नाही, पण म्हणजे असं मला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना पण पुढच्या पिढीला पण पटवून दिलं पाहिजे की कंदील का लावले जातात। आत्ताच्या मुलांना फक्त वाटतं की चला फटाके वाजवले, चांगले चांगले पदार्थ खाल्ले की दिवाळी झाली, पण दिवाळी का मनवली जाते, कशासाठी मनवली जाते, हे सगळं आपण आपल्या मुलांना पटवून द्यायला पाहिजे, सांगितलं पाहिजे, जेणेकरून आपली पुढची पिढीही या अशा चालीरीती सांभाळेल, असे सण साजरे करेल। फक्त एन्जॉयमेंट म्हणून साजरे करणार नाही, त्याच्यासाठी तुम्हीही करा। आणि तुम्हालाही माझी कंदीलची आयडिया कशी वाटली, कंदील बनवायला आवडला का, ती मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला बघूया पुढे मी हा कंदील कसा बनवत आहे। बघा, पूर्ण कॅनव्हास पेपर मी जो रद्दीमध्ये पुट्टा काढलेला होता त्याच्यावर कॅनव्हास पेपर चिटकवून घेतला। त्याच्यानंतर 10-10 सेंटीमीटरचा असं स्केल आणि पेन्सिलच्या हेल्पने टिकमार्क करून त्याच्या 10-10 सेंटीमीटरचे 4 स्क्वेअर करून घेतलेले आहेत बघा। आणि आपल्याला कंदील स्क्वेअरमध्ये बनवायचा आहे, त्याच्यासाठी मी त्या 10-10 सेंटीमीटरच्या लाईन मारून घेतलेल्या आहेत। हा कॅनव्हास मी 40 सेंटीमीटर रुंदीला आणि 13 सेंटीमीटर उंचीला असा हा कॅनव्हास घेतलेला आहे। आणि मग त्याच्यावर फेविकॉलच्या हेल्पने लेस चिटकवून घेतलेली आहे आणि त्याचा असा स्क्वेअर तयार करून घ्यायचा। आपल्याला स्क्वेअरमध्ये कंदील बनवायचा, त्याच्यासाठी तो अर्ध्या हिस्स्यामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला कंदीलच्या शेपमध्ये तयार करायचा आहे। तर बघा, आता मी चारी बाजूला अशी येलो कलरची लेस लावून घेतलेली आहे। आता आपल्याला मधला जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये उलन लावायचं आहे, ग्लूगनच्या हेल्पने उलन लावून घ्यायचं आहे। तर मी असा उलन लावून घेत आहे। माझ्याकडे 3 कलरचे उलन आहेत, रेड, येलो आणि ग्रीन कलरचे उलन आहे, तर ते मी लावून घेत आहे।
आणि पूर्ण असा कंदील आपण ह्या उलननीच बनवणार आहोत. त्याच्यासाठी हे उलन आपण लावून घ्यायचे आहेत. या उलनच्या ऐवजी ते असे पेपर चिटकवले तरीसुद्धा चालू शकतात. उलनच असले पाहिजेत किंवा ग्लूगनच असलं पाहिजे असं काही नाही. फेविकॉलच्या हेल्पने तुम्ही छोट्या छोट्या पट्ट्या करून चिटकवून घेऊन कंदील तयार करू शकता.